संगमनेर शहरमध्ये बस स्टँड समोर जिजामाता कॉम्प्लेक्समध्ये जोरदार मावा गुटखा अवैध धंद्यांचा खुळखुळाट दिसून येत आहे। संगमनेर शहरामध्ये बस स्टँड समोरील जिजामाता कॉम्प्लेक्समध्ये तळघरांमध्ये खुलेआम अवैध मालांचा सरकारी नव्हे तर रात्री 12 वाजेपर्यंत मावा अवैध विक्री जोरात चालू। याच्यात तर घरामध्ये श्रीरामनगर येथे मावा गुटखा अवैध माल बनवण्याचा तर पूर्णपणे कारखाना सुरू झालेला आहे। आता या दुकानांमध्ये माल ठेवण्याची एक नवीनच पद्धत समोर आलेली आहे। पण दुकान बंद झाल्यानंतर ग्राहकांचे मावा गुटखा यांचे मालवरती जाणारा मजला या जिन्याखाली प्रत्येक ग्राहकाचं नाव लिहून पार्सल पॅक करून ठेवलं जात आहे। रोज रात्री मोठमोठे ग्राहक हे त्या जिन्याखालून त्यांचे अवैध मालांचे पार्सल घेऊन जात आहेत। तरी सुद्धा पोलीस प्रशासन एवढी शांत का? पोलीस प्रशासनाच्या डोळ्यांवरील पट्टी निघत का नाही? अन्नपदार्थ या खात्यातील पोलीस प्रशासन सुद्धा चांगलेच आपले सुद्धा खिसे मालांनी भरत आहे, असे सर्व नागरिकांचे म्हणणे आहे। शेरनी न्यूज संगमनेर, संपादिका कृष्णा अजित कुमार सारडा।